हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जातोय थेऊरला गणपतीच्या दर्शनासाठी. सो आज आहे संडे आणि खूप दिवस झाला आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो, त्यामुळे आम्ही आज ठरवलं की आज गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. सो त्यानिमित्ताने मी हा ब्लॉग बनवते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटूया. कुठं चालले पिल्लू? जय शंभोला. नमस्ते कसं करतो जय शंभोला? थेऊरचा श्री चिंतामणी हा पुण्याजवळील भीमा मुळा मोठ्या नद्यांच्या संगमावर वसलेला अष्टविनायकांपैकी 5वा आणि काही परंपरेनुसार 2रा मानाचा गणपती आहे. भक्तांची चिंता दूर करणारा म्हणून ओळखला जाणारा हा गणपती पेशव्यांचे श्रद्धास्थान होता. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. या संदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले. मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. गणपतीचे मंदिर श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. गणपती बाप्पाच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. अष्टविनायकातला गणपती म्हणजेच थेऊरचा चिंतामणी. युरोपियनकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. मंदिराचा सभामंडप लाकडी असून तो पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. थेऊरच्या गणपती बाप्पाच्या मंदिराला आपण कधीही भेट देऊ शकतो. मात्र गणेशोत्सव, माघी गणेश जयंती आणि संकष्ट चतुर्थी या दिवशी येथे मोठी यात्रा भरते आणि दर्शनासाठी विशेष गर्दी असते. आपल्याला जर शांततेत दर्शन घ्यायचे असेल तर आठवड्याच्या इतर दिवशी सकाळी लवकर जाणे उत्तम ठरते. बाप्पाच्या दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते रात्री 10 अशी आहे. तर या दरम्यान आपण कधीही मंदिराला दर्शनासाठी जाऊ शकता. थेऊरच्या जवळच आणखीन काही इतर दर्शनीय स्थळे आहेत. ते असे आहेत की थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगरांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे, जे की थेऊरपासून अंदाजे अंतर 40 किलोमीटरवरती येते. त्याचबरोबर श्री नारायण महाराजांचा आश्रम व दत्त मंदिर पुणे दौंड मार्गावर केडगाव येथे आहे. त्याचे अंतर अंदाजे 43 किलोमीटर येते. थेऊर जवळील लोणीपासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे.
येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. अंदाजे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ते येते. वाघोली केसनंद या मार्गावर वाडे बोल्हाई मंदिर आहे, जे की अंदाजे अंतर 13 किलोमीटर येते. पुणे नगर मार्गावर तुळापूर येथे भीमा नदीकाठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे, जे की अंदाजे अंतर 21 किलोमीटर येते. काय काय रे काय तिथं तर चिंतामणी बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न निघालेलो होतो, कारण गरमी खूप जास्त होत होती, त्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. दर्शन घेतल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न निघालेलो आहोत. सो यस, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. टिल देन, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. बाय.